गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण औद्योगिक व संघटना मानसशास्त्र या विषयाअंतर्गत कर्मचारी निवड व प्रशिक्षणामध्ये जो भाग या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो आहे ज्ञान व कौशल्य विकासाची तंत्रे. प्रशिक्षणामध्ये किंवा ट्रेनिंग देत असताना ज्ञान व कौशल्य विकासाची कोणकोणती पद्धती वापरली जातात, कोणकोणती तंत्रे वापरली जातात हे महत्त्वाचं आहे. प्रशिक्षणामध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे, कारण प्रशिक्षण देत असताना कसं नॉलेज इम्प्रूव्ह करता येईल कामगारांचं आणि अधिकाऱ्यांचं, कसं त्यांच्यामध्ये कौशल्य विकसित करता येईल, नवीन नवीन कौशल्य सांगता येतील. तर हे ज्ञान आणि कौशल्य देण्याची जी पद्धत आहे ते वेगळे आहेत, वेगळे तंत्र वापरले जातात. आपल्याला असं म्हणता येईल की प्रशिक्षण देत असताना ज्ञान व कौशल्य विकासाची कोणकोणती पद्धती आहेत, तंत्र आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आज बघणार. आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये मला तुम्हाला सांगायला आवडेल, औद्योगिक क्षेत्रामध्ये हा नेहमी प्रयत्न केला जातो की आपले कामगार आणि आपले अधिकारी हे नेहमी अपडेट असावे, पुढे असावे, जेणेकरून त्याचा फायदा इंडस्ट्रीला होऊ शकेल. इंडस्ट्रीला त्याचा फायदा होण्यासाठी ते काय करतात, आपल्या कर्मचाऱ्यांना, आपल्या अधिकाऱ्यांना, कामगारांना वारंवार नवीन नवीन प्रशिक्षण देत असतात. हे प्रशिक्षण कोणकोणत्या पद्धतीने दिलं जातं, याचे जे वेगळे पद्धती आहेत ते आपण आज सखोल बघणार, त्याची माहिती आपण घेणार. पण सुरुवात करूया सगळ्यात पहिलं जे आहे, पहिली जी पद्धत आहे ती सगळ्यात सोपी पण सर्वात जुनी आहे, प्रभावी पद्धत आहे पण सगळ्यात जुनी आहे, ती म्हणजे व्याख्यान तंत्र, लेक्चर मेथड. लेक्चर मेथड जरी कॉमन असली पण प्रभावी पण ठरते. खूप जुनी पद्धत आहे, म्हणजे ज्या कालावधीपासून विद्यापीठं सुरू झाली असतील त्या कालावधीपासून व्याख्यान तंत्र वापरले जाते. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा प्रशिक्षणासाठी त्याचा उपयोग करतो. आता व्याख्यान तंत्रमध्ये माहिती कशी दिली जाते, तर मौखिक स्वरूपात ओरली माहिती दिली जाते. म्हणजे कामाबद्दल असेल, ज्ञानाबद्दल असेल, कौशल्याबद्दल असेल, अनुभवाबद्दल असेल, ती माहिती शेअर करतात. ते भाषण देतात, स्पीच देतात, संभाषण करतात, संवाद करतात, चर्चा करतात. आणि व्याख्यात्याचा मुख्य उद्देश असतो तो म्हणजे माहिती तर देणं, पण दुसरं श्रोत्यांना उद्दीपित करणं, प्रेरित करणं, जेणेकरून त्यांना आलेले शंका ते विचारू शकतात. श्रोता उद्दीपित व्हायला पाहिजे, प्रेरित व्हायला पाहिजे, या पद्धतीनं व्याख्यान वापरलं जातं, एवढ्या प्रभावी पद्धतीनं बोललं जातं. आणि शक्यतो हा प्रयत्न केला जातो की व्याख्यान हे एक प्रकारची संवाद, हा टू वे कम्युनिकेशन होतो. टू वे, एकच व्यक्ती बोलतोय आणि समोरचे फक्त ऐकताय नाही, इथून बोललं जात आहे आणि तिथून प्रतिक्रिया येते, प्रश्न येत आहेत, इथून उत्तर जात आहेत, त्याला म्हणतात संवाद. हे कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. हे लक्ष प्रामुख्याने व्याख्यानमध्ये पाहिलं जातं. व्याख्याता स्वतः त्याची काळजी घेतो आणि ठराविक वेळ पण तो देतो, जेव्हा त्याला प्रश्नासाठी तो वेळ देतो, 5 मिनटं 10 मिनटं शेवटचे जे काय असेल, आणि तो त्यानुसार तेव्हा ते प्रेक्षक किंवा जे आपण म्हणतो की प्रशिक्षणार्थी आहेत ते प्रश्न विचारू शकतात. ही माहिती, याचा फायदा एक अजून एक आहे की एकाच वेळेस अनेक श्रोत्यांपर्यंत माहिती जाते. म्हणजे एका हॉलमध्ये जर 50 लोक, 50 कामगार किंवा 100 लोक बसू शकतात, तर 100 लोकांपर्यंत एक व्याख्याता आपला अनुभव, आपलं ज्ञान कौशल्य सांगू शकतो, शेअर करू शकतो. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे सपरीक्षक चमूची चर्चा, तज्ज्ञ चमूची चर्चा. तज्ज्ञ चमू म्हणजे तज्ज्ञ लोकांचा ग्रुप, चमू ग्रुप. आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो पॅनल एक्सपर्ट्स. एक्सपर्ट्सचा एक पॅनल असतो, ग्रुप असतो, तो बोलवला जातो. आणि मग ते लोक टेक्निकल गोष्टींवर किंवा कामगारांच्या कामासंदर्भातल्या गोष्टींवर चर्चा करतात. कामासंदर्भातले वेगळे पैलूबद्दलची माहिती ते एकमेकांना सांगतात आणि समोर सांगत असताना, चर्चा होत असताना हे सगळे श्रोते समोर उभे असतात. श्रोते म्हणजे कामगार, अधिकारी असतात. आणि त्यांना जर काही शंका आली मध्ये, तर ते नंतर एक ठराविक वेळेनंतर ते बोलू शकतात. असे पॅनलमध्ये, त्या ग्रुपमध्ये 3-4 एक्सपर्ट्स असतात. ते समोर स्टेजवर बोलत असतील, चर्चा करत असतील, आणि नंतर ठराविक वेळेमध्ये एखादा श्रोता, कामगार किंवा अधिकारी प्रश्न मध्ये मध्ये विचारू शकतो. एक्सपर्ट्स असलेल्या अनुभवाचा उपयोग इथे आपल्याला होताना दिसतो, म्हणून पॅनलमध्ये एक्सपर्ट्स बोलले जातात. म्हणून आपण त्याला म्हणतो सहपरीक्षक तज्ज्ञ चमूची चर्चा. त्या ग्रुपमध्ये ते लोक दिसतात. एखादा विषय निवडला जातो, त्या विषयावरती लोक चर्चा करतात. कामामध्ये बरेचसे टप्पे दिसतात आपल्याला, ते आपले कुठल्याही एक विशिष्ट भागावर चर्चा करतात आणि त्याच्यावर मग ते लोक समस्या, काही काही ठिकाणी समस्या मांडल्या जातात.
म्हणजे एक्सपर्टसमोर समस्या मांडली जाते. त्या समस्यांच्या बेसिसवर चर्चा सुरू होते आणि प्रत्येक एक्सपर्ट आपल्या आपल्या पद्धतीनं माहिती सांगतो आणि कामगार अधिकारी त्या पद्धतीने ते ऐकतात. त्यांना प्रश्न वाटला तर ते विचारतात. एकत्रितपणे या ग्रुपला एकत्रित ठिकाणी बोलवलं जातं आणि मग त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते. म्हणजे जिथे लोक काम करतात ना, तिथेच या एक्सपर्ट्सला बोलवतात. तिसरी पद्धत आहे ती आपल्याला आपण ऐकून आहोत. त्याला म्हणतात डेमॉन्स्ट्रेशन. आपण त्याला मराठीत म्हणता येईल सोदाहरण सादरीकरण करणं, डेमॉन्स्ट्रेशन करणं. प्रत्यक्ष निर्वर्तन कामाचं, कौशल्याचं केलं जातं कामगारांसमोर. एक्सपर्ट्सकडे तो जो त्यातला तज्ज्ञ आहे तो प्रत्यक्ष काम कसं करायचं, ते कौशल्य कसं वापरायचं हे प्रत्यक्ष तिथे येऊन प्रशिक्षणार्थीच्या समोर दाखवून देतो. दाखवल्यानंतर किंवा दाखवत असताना चर्चा होऊ शकते, प्रश्न येऊ शकतात. तो एक्सपर्ट्स तेव्हासुद्धा त्याची उत्तर. डेमोचा खूप चांगला फायदा होतो. बोलणं आणि काम एकत्रित सुरू असतं आणि म्हणून त्याचा फायदा काय होतो, लोक नुसतं ऐकत नाही तर ते कसं करायचं ते बघता सुद्धा. म्हणून उदाहरण सादरीकरण, डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला पाहता येतं. चौथी पद्धत आहे त्याला म्हणतात प्रश्न उत्तर तंत्र. प्रश्न उत्तर तंत्र म्हणजे आपण जो काय भाग त्यांनी ऐकला असेल दिवसभरामध्ये 3-4 सेशन्स ऐकले असतील त्याच्यावर ते लोक एकत्रितपणे आपले प्रश्न लिहून ठेवतात आणि मग ते एक्सपर्ट समोर बसतील किंवा व्याख्याते बसतील समोर आणि प्रश्न आपण विचारू शकतो, आपली शंका निरसन करू शकतो, आपल्या समस्यांबद्दलची माहिती घेऊ शकतो. कामगारांना प्रत्यक्ष काम करताना ज्या ज्या अडचणी येतात, अधिकाऱ्यांना काम करताना ज्या ज्या समस्या उद्भवतात ते प्रश्नांच्या स्वरूपात ते विचारू शकतात आणि व्याख्याते तज्ज्ञ म्हणजे एक्सपर्ट असतील ते तिथे निरसन किंवा समस्या संदर्भातलं आपलं स्पष्टीकरण देऊ शकतात. श्रोत्यांचा सक्रिय सहभाग व्हावा म्हणून हा सेशन प्रश्न उत्तरचा वेगळा ठेवला जातो. सक्रिय असण्याची आवश्यकता खूप आहे. श्रोता ॲक्टिव्ह असेल तरच त्याला ती माहिती पोचते आणि त्याला ती व्यवस्थितपणे पोचली का याची खात्री तेव्हाच होते जेव्हा तू ज्या प्रकारचे प्रश्न विचारतो. म्हणून प्रश्न उत्तर तंत्राचा आमची माहिती घेतो. पाचवी एक पद्धत आहे त्याला म्हणतात केस स्टडी. केस स्टडी म्हणजे शक्यतो MBAच्या मुलांमध्ये जेव्हा ही मुलं मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हे कोर्स करतात किंवा जेव्हा इंडस्ट्रीमध्ये HR डिपार्टमेंटला यांना काम करायचं असतं तेव्हा त्यांना ह्या केस स्टडीज असतात. केस स्टडीज म्हणजे एका विशिष्ट व्यक्तीबद्दलची घडलेली घटना आणि त्याच्याबद्दलचा सखोल अभ्यास. आणि हे केस स्टडीज का तर अशा घटना जे घडलेले असतील त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटतं. म्हणजे एक तर वेळेचं महत्त्व शिकायला भेटतं किंवा त्यांनी आपली वापरलेली एखादी त्या व्यक्तीने त्यावेळेस वापरलेली ज्या व्यक्तीचा आपण अभ्यास करतोय त्या व्यक्तीने वापरलेली आपली निर्णय क्षमता असेल, त्याच्या कामाबद्दलचा प्रामाणिकपणा असेल, ही केस स्टडी केली जाते. विशिष्ट व्यक्तीच्या परफॉर्मन्सबद्दल निर्वर्तनासंदर्भात सविस्तर माहिती मिळवली जाते आणि त्याच्यावर चर्चा केली जाते. त्यांनी कशा पद्धतीने विचार केला, त्यांनी कशा पद्धतीनं कार्याला रूप दिला, त्यांनी कसा निर्णय घेतला याबद्दलची माहिती सखोल घेतली जाते. ह्याचा फरक असा आहे की वास्तव स्वरूपातली माहिती आणि गृहीत स्वरूपातली माहिती या समस्यांमधील जो फरक आहे तो इथे आपल्याला दिसून येतो. वास्तविक काम करत असताना आणि गृहीत धरलेल्या समस्यांचं काम करत असताना कधीकधी ह्याच्यापेक्षा जास्त आणि दोघांमध्ये नेमका काय फरक आहे ह्याची माहिती आपल्याला मिळते. यातनं आपल्याला हे पण कळतं व्यक्तिवृत्त किंवा केस स्टडीच्या माध्यमातून. व्यक्तिवृत्तमध्ये आपल्याला हे प्रामुख्याने कळतं की विश्लेषण कौशल्य तो व्यक्तीने कशी वापरले ज्याचा आपण केस स्टडीचा अभ्यास करतो. केस स्टडीज ॲक्च्युली ना ओरिजिनल असतात. ओरिजिनल म्हणजे ते ॲक्च्युली घडलेले असतात, वास्तविक स्वरूपातले असतात. म्हणून त्याचं विश्लेषण करणं खूप महत्त्वाचं राहतं. आणि विश्लेषण केल्यानंतर ते काय असं पुस्तकात असं लिहिलेलं नाही कुठेतरी, ते छापलेलं आहे कारण ते ॲक्च्युली घडलेली घटना असते. म्हणून ते केस स्टडीचा अभ्यास लोक प्रामुख्याने करतात आणि त्याची माहिती लोकांपर्यंत किंवा कामगारांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतात. ही पाचवी पद्धत आहे व्यक्तिवृत्त किंवा केस स्टडी. सहावी पद्धत आहे त्याला म्हणतात गट चर्चा, ग्रुप डिस्कशन. त्याला शॉर्टमध्ये MBAचे स्टुडंट्स GD म्हणतात, ग्रुप डिस्कशन. आता प्रशिक्षणार्थींचे काय केले जातात, छोटे छोटे गट केले जातात. 5-5 मुलांचे गट केले जातात प्रशिक्षणार्थींचे, की आपण त्याला कामगार की अधिकारी म्हणू, ट्रेनीज म्हणता येईल. या ट्रेनीजचे प्रशिक्षणार्थींचे गट केले जातात आणि त्या गटानुसार त्यांना विशिष्ट एखादी समस्या, विशिष्ट एखादं परिस्थिती ही दिली जाते आणि त्याच्यावर त्यांना चर्चा करायला हवी.
या गट चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक गटाला विशिष्ट समस्या दिलेली असेल, सपोज किंवा एखादी परिस्थिती असेल, त्याला त्यांना ती हँडल करायची किंवा सोडवायची. ते हे बघतात की प्रत्येक गट कसं त्याचं विश्लेषण करतं, समस्येची उत्तर कशी काढतं, कोणकोणते पर्याय बघतं, त्यात कोण कोण इन्व्हॉल्व्ह होतं. म्हणजे गट चर्चेमध्ये 5 प्रशिक्षणार्थी असतील तर 5चे 5 इन्व्हॉल्व्ह झाले का त्यातले फक्त 4 बोलत होते, एक बोललाच नाही. म्हणजेच सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे का, कोण त्याच्यात नेतृत्व करतं आहे, कोण फॉलोवर आहे, कोण फॉलो करतं आहे, हे सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. जेव्हा आपण ज्ञान व कौशल्य विकसित करायचं असतो, आपण हे प्रामुख्याने बघतो की व्यक्तीकडे नॉलेज आहे पण त्याला जर एक्सप्रेस करता आली नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग नाही काही, नॉलेजचा यूजच नाही काही. म्हणून गट चर्चेमध्ये आपल्याकडे असलेलं नॉलेज आपल्याला व्यक्त करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, ठासून सांगता आलं पाहिजे, प्रभावी पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. हे ग्रुप डिस्कशनमध्ये दिसून येतं. आणि याच ग्रुप डिस्कशनमध्ये तुमच्याकडे असलेले जे कम्युनिकेशन स्किल्स आहेत, संवाद कौशल्य आहेत, आपली माहिती तुम्ही कशी सांगू शकतात, लोकांना कसं परसुएट करतात, लोकांना कसं पटवून सांगू शकतात, हे महत्त्वाचं दिसतं. आणि म्हणून गटचर्चा महत्त्वाची ठरते. तर गटचर्चेच्या माध्यमातून आपलं ज्ञान आपण जेव्हा एक्सप्रेस करून लोकांना सांगतो, त्या समस्येची उकल शोधतो. अशी समस्या जी आपण अगोदर कधी ऐकली नाही त्याच्यावर आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा आपली क्रिएटिव्हिटी, आपली बुद्धिमत्ता खऱ्या अर्थाने आपण वापरत असतो. म्हणून गटचर्चेचा वापर केला जातो. छोटे छोटे गट तयार करून. 7वी पद्धत आहे भूमिका वठविणे, रोल प्लेइंग. त्या प्रशिक्षणार्थीला विशिष्ट ज्या पदावर काम करायचं आहे, उदाहरणार्थ असिस्टंट मॅनेजर किंवा मॅनेजर किंवा सुपरवायझर किंवा फोरमॅन एक पोस्ट असते बघा तिथे, किंवा असिस्टंट सुपरवायझर, असं ज्या ज्या ठिकाणी त्याला काम करायचं असेल ती भूमिका त्याला वठवायला सांगितली जाते, रोल प्लेइंग करायला सांगितलं. तो रोल त्याला प्ले करायचा असतो. या रोल प्लेमध्ये प्रामुख्याने छोटे छोटे समूह केले जातात आणि वास्तविक परिस्थिती संदर्भात काय घडेल, तुम्ही प्रत्यक्ष काम कसं कराल याबद्दल त्याला विचारलं जातं. आणि ह्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की एक विषय प्रशिक्षणार्थीच्या गटाला दिला जातो आणि त्याचे छोटे छोटे समूह केले जातात. म्हणजे भूमिका वठवण्याच्या वेळी सुद्धा आपण छोटे छोटे समूह त्या संदर्भात करू शकतो प्रशिक्षणार्थींचे. त्यांना समस्या दिली जाते, त्या संदर्भात ते आंतरवैयक्तिक कौशल्य वापरतात की प्रत्यक्ष तुम्ही काम करत असताना तुमच्याकडे ही पदं असतील. म्हणजे उदाहरणार्थ जर छोटा ग्रुप तयार केला असेल प्रशिक्षणार्थींचा, तर प्रशिक्षणार्थीमध्ये एक मॅनेजर असेल, एक असिस्टंट मॅनेजर असेल, एक सुपरवायझर असेल, एक फोरमॅन असेल. या चौघांमध्ये आंतरवैयक्तिक कौशल्य कशी असतील, मॅनेजर फोरमॅनपर्यंत माहिती कशी पोहोचवतोय, फोरमॅन सुपरवायझरपर्यंत माहिती कशी पोहोचवतोय, सुपरवायझर आपलं कामाचं रिपोर्टिंग असिस्टंट मॅनेजरकडे आणि असिस्टंट मॅनेजरपर्यंत माहिती कशी पोहोचवतोय, हे जे आंतरवैयक्तिक कौशल्य आहेत हे नकळत त्यांना तिथे शिकायला भेटतं. आणि म्हणून त्याचा फायदा काय होतो की फक्त समस्यावर चर्चा नाही करायची, तर आपण आंतरवैयक्तिक कौशल्य वापरून, संवाद कौशल्य वापरून ती माहिती कशी पुढे देता येईल, सांगता येईल, त्याचं नकळत प्रशिक्षण इथे प्रत्यक्ष केलं जातं. भूमिका प्रत्यक्ष वठविणे, जी भूमिका आपल्याला पार पाडायची ती प्रत्यक्ष करून दाखवणे हे प्रामुख्याने पाहिलं जातं. 8वी पद्धत आहे, त्याला म्हणतात वर्तन प्रतिरूप. वर्तन प्रतिरूप काही प्रमाणात आपल्याला म्हणता येईल की भूमिका वठवण्याच्या सारखं. उदाहरणार्थ जो परफॉर्मन्स आपल्याला करायचा आहे त्याचं प्रशिक्षणाला प्रत्यक्ष दिलं जातं. हे प्रशिक्षण कदाचित कामाच्या ठिकाणी सुद्धा देऊ शकतो आपण, आणि ज्याला आपण म्हणतो ऑन द जॉब ट्रेनिंग. आणि आपण कामाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील म्हणजे ट्रेनिंग सेंटर्स, जिथे प्रशिक्षण केंद्र असतात तिथे सुद्धा जाऊन ट्रेनिंग आपण त्याला देऊ शकतो. प्रत्यक्ष त्याला जे काम करायचं आहे ते 2 पद्धतीनं दिलं जातं. एक कामाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे काम करीत असताना प्रशिक्षण, किंवा कार्यक्षेत्राबाहेरील प्रशिक्षण, जिथे आपण प्रशिक्षण केंद्र केलं आहे तिथे त्याला पाठवून वेगळं ट्रेनिंग 6 महिन्याचं, महिन्याचं, 2 महिन्याचं, वॉटेवर असेल ते दिलं जातं. त्याच्या वर्तनामध्ये काय बदल होतो, त्याचा प्रॅक्टिस, त्याची सराव केली जाते. सरावच्या पद्धतीने त्याच्यामध्ये काही कौशल्य विकसित झाली का हे तपासलं जातं, पाहिलं जातं. आणि तिथे प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याचं सहभाग कसा आहे, त्याचे इतर लोकांशी संबंध कसे आहेत, तो संवाद कौशल्य कोणते वापरतोय, आंतरवैयक्तिक कौशल्यांचा वापर करतोय का, हे सगळं कळतं. म्हणजे शिक्षण आणि प्रत्यक्ष वर्तन प्रारूप किंवा प्रतिरूप वापरणं, प्रत्यक्ष वर्तन करणं कामाच्या ठिकाणी किंवा प्रशिक्षणामध्ये, याबद्दलचे निरीक्षण प्रामुख्याने केलं जातं. एक प्रकारचा सराव आहे तो केला जातो. फक्त एवढंच की त्याला प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी किंवा कार्यक्षेत्राबाहेरील प्रशिक्षण दिलं जातं. 9वी पद्धत त्याला म्हणतात रचनाबद्ध अनुभव. रचनाबद्ध अनुभव म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की
कार्यनिर्वर्तनासंदर्भात पूर्वरचित क्रमबद्ध कार्य अनुभव त्याला दिला जातो. अशी कामं तुम्हाला करायची आहेत आणि ह्या पद्धतीनं करायची, ह्या क्रमाने करायची. प्रत्यक्षरित्या परिस्थितीत सहभाग असतो आणि त्याला एक ऑर्डर दिली असते, त्यानुसार तो काम पूर्ण करतो. इथे सुद्धा परत आपण त्या व्यक्तीचे संभाषण कौशल्य, त्यांच्या आंतरवैयक्तिक कौशल्यांचं महत्त्व इथे आपल्याला कळतं, कारण तो प्रत्यक्ष कामात सहभागी झालेला असतो. हे पण बघितलं जातं की इतरांसोबत कसं वर्तन करतो त्याचं निरीक्षण केलं जातं. इतरांसोबत कसं काम करून घेतो, इतरांसोबत कसं इतरांचं काम ऐकतो, त्यांच्याशी कसं बोलतो, हे सगळं प्रामुख्याने बघितलं जातं. आणि सगळी माहिती गोळा केली जाते आणि या आधारावर त्याचं निरीक्षण करून त्याला ज्ञान व कौशल्य शिकवण्याची एक वेगळी पद्धत रचनाबद्ध अनुभवाच्या माध्यमातून शिकवली जाते. रचनाबद्ध त्याला विशेष नाव का दिलं आहे? कारण त्याला एक विशेष रचना आहे, रचित पद्धती आहेत, क्रम आहे. पहिली 10 कामं 1, 2, 3, 4, 5 या पद्धतीने ते क्रमानुसार केले जाते. दुसरी एक पद्धत आहे 10वी, ज्याला म्हणता येईल की ते प्रतिरूप प्रारूप म्हणता येईल. त्याला तदनुरूप पण म्हणतात, पण मी प्रतिरूप प्रारूप त्याला सोपं नाव दिलं, ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये सिम्युलेशन. आता हे अनुभव कसे असतात, हे पुस्तकातनं मिळत नाही. उदाहरणार्थ एखाद्या पायलटला, जो हेलिकॉप्टर किंवा प्लेन उडवणारा पायलट असेल, त्याला पुस्तकातून बरीचशी माहिती मिळते, त्याला शिकवलं जातं असं असं असतं, कॉकपिटमध्ये बसल्यावर असं कामं करतात. हे सगळं झालं, थिओरिटिकल सगळी माहिती झालं ते. पण जोपर्यंत त्याला तिथला प्रत्यक्ष वास्तव अनुभव येत नाही, तोपर्यंत त्याला ते कामाचं स्वरूप लक्षात येत नाही, त्याची व्याप्ती लक्षात येत नाही, कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील हे सगळं. तर सैद्धांतिकरित्या लिखित स्वरूपात कळणं आणि प्रत्यक्षात तसं काम करणं, त्या ठिकाणी जाऊन, तर प्रत्यक्ष जाणं कामाच्या ठिकाणी कदाचित एखादं एरोप्लेन चालवायला देणं हे अवघड काम आहे, रिस्की काम आहे, कारण प्लेन्स खूप महाग असतात. मग काय करता येईल? तर प्लेनचा, पायलटच्या बसण्याच्या ठिकाणचा एक प्रतिरूप मॉडेल तयार केला असतो लॅबमध्ये. हेलिकॉप्टरच्या बसण्याचं ठिकाण आहे पायलटचं, तो प्रतिरूप, त्याचं एक मॉडेल, त्याला आपण सिम्युलेटर म्हणतो, तो तयार केलेला असतो लॅबोरेटरीमध्ये. या प्रशिक्षणार्थ तिथे जाऊन प्रत्यक्ष त्या सिम्युलेटरमध्ये, प्रारूपमध्ये, प्रतिरूप प्रारूपमध्ये जाऊन त्याला तिथे प्रॅक्टिस केली जाते, त्याचा सराव त्याला दिला जातो. याचा फायदा असा असतो की तो प्रतिरूप जो असतो हेलिकॉप्टरचा किंवा एरोप्लेनचा, तो हुबेहूब तसंच असतो आणि आजूबाजूला त्याचे स्क्रीन चालवले असतात, ज्याच्यामध्ये जेणेकरून त्याला कळतं, जाणवतं की आपण ॲक्च्युली फ्लाय करतो. ॲक्च्युली फ्लाय करत नसतो, पण ते स्क्रीन्स तसे असतात समोर की त्याला जाणवतं. टेक ऑफ करणं, लँड करणं, अशा सगळ्या गोष्टी तो प्रत्यक्ष तिथे असलेले सगळ्या प्रकारचे बटणं, सगळ्या प्रकारचे जे हे असतात, स्क्रीन्स असतात, याचा वापर करून तो प्रत्यक्ष काम करायला शिकतो. म्हणून त्याला प्रतिरूप प्रारूप म्हणतात. सिम्युलेशनचा खूप फायदा होतो. ज्या ज्या ठिकाणी उपकरणं, मशीन्स महाग आहेत, काही कोटींमध्ये आहेत, तिथे आपण एखाद्या नवीन प्रशिक्षणार्थीला प्रत्यक्ष कामाला जाऊन देऊ शकत नाही, शक्यच नाही. त्याच्याकडनं चूक झाली तर कदाचित महाग पडेल. मग काय करतात ते? त्याचं प्रतिरूप तयार करतात, त्याला आपण सिम्युलेटर म्हणतो. हे प्रतिरूप इव्हन ट्रेन चालवणारे जे चालक असतात, असिस्टंट ड्रायव्हर्स, त्यांनासुद्धा सुरुवातीला प्रॅक्टिस करताना प्रोबेशन पिरियडमध्ये त्यांनाही दिलं जातं. तर ज्ञान व कौशल्य विकसित करण्यासाठी प्रतिरूप प्रारूप खूप एक महत्त्वाचा टप्पा आपल्याला दिसतो. शेवटची पद्धत आहे ज्याच्या आपण ज्ञान व कौशल्यासाठी वापरतो, ती आहे आखीव सूचना किंवा प्रोग्राम्ड इन्स्ट्रक्शन आपण ज्याला म्हणतो. आता प्रोग्राम इन्स्ट्रक्शन्स म्हणजे आपण एक ठराविक स्वसूचन तंत्र आपण देतो, म्हणजे इन्स्ट्रक्शनची एक सूचीच असते, सूचनांची एक सूची बनवली असते आखीव पद्धतीनं, म्हणून त्याला आपण प्रोग्राम इन्स्ट्रक्शन म्हणतो. दिलेल्या पद्धतीनं ती कामं करत जावी. तुम्हाला एक उदाहरण द्यावं वाटतं. जेव्हा आपण एखादा ऑनलाईन फॉर्म भरतो, ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपण पाहतो की जोपर्यंत आपण पहिला पेज पूर्ण भरत नाही, तोपर्यंत आपण नेक्स्ट दाबल्यावर दुसरा पेज ओपन होतो, मग दुसरा पेज ओपन होतो, दुसऱ्या पेजची पूर्ण माहिती भरल्याशिवाय नेक्स्ट दाबलं तिसरा पेज ओपन होतं. तसंच इथे सुद्धा ट्रेनिंग देत असताना जोपर्यंत तुम्ही पहिल्या ट्रेनिंगचा भाग पूर्ण करत नाही, तोपर्यंत पुढचा भाग ओपन होत नाही, सुरू होत नाही. तर एवढं इन्स्ट्रक्शन्स प्रोग्राम राहतात. हे कम्प्युटर्सच्या थ्रू मॅक्झिमम वेळा बऱ्यापैकी पाहायला आपल्याला मिळतं. आखीव सूचनामध्ये शक्यतो त्याची एक कार्यपुस्तिका असते, ती कार्यपुस्तिका दिलेली असेल त्यानुसार आपण ती फॉलो करतो. ठीक आहे. आणि शक्यतो संगणक किंवा कम्प्युटर्सच्या माध्यमातून जास्त प्रमाणात ती केली जाते. ह्याला आपण म्हणतो आखीव सूचना किंवा प्रोग्राम्ड इन्स्ट्रक्शन्स म्हणतो. हे आपण आज जे बघितलं
ते सखोलरित्या माहिती घेतली की ज्ञान व कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षणामध्ये कोणकोणती तंत्रे, कोणकोणती पद्धती आपण वापरू शकतो. आपण 11 पद्धतीची माहिती घेतली आणि मला अपेक्षा आहे तुम्हाला कदाचित ही सगळी गोष्ट कळाली असेल आणि ह्या सगळ्या 11 पद्धतीचा वापर आपण केला तर नक्कीच ज्ञान व कौशल्य विकसित करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये, प्रशिक्षणार्थीमध्ये किंवा अधिकाऱ्यांमध्ये आपण कुठेच कमी पडणार नाही. आपण पुन्हा भेटूया अधिक माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.